नमस्कार. कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मस्तपैकी इथे रव्याचे लाडू बनवून तयार झालेले आहेत. टोटल 2 किलोचे लाडू इथे बनवलेले आहेत. म्हणजे 1 किलो रव्यापासून 2 किलो लाडू बनवलेले आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने बनवलेले आहेत. अतिशय मऊसूत हे लाडू होतात आणि हे लाडू बनवताना खूप साऱ्या टिप्स आहेत. चला एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते. काय मस्त लाडू झालेला आहे पहा. टेक्स्चर पहा आतून कसं आलेलं आहे. जिभेवर ठेवताच विरघळणारे असे लाडू आहेत. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 किलो रवा घेतलेला आहे. बारीक रवा घ्यायचा आहे एकदम. आपल्याला जो 0 साईज रवा मिळतो तो घेतलेला आहे. 1 किलो रवा आहे. एकदम बारीक रवा मिळतो ना तो घ्यायचा इथं. आणि 1 किलो रवा आहे. वाटीच्या प्रमाणाने 6 वाट्या रवा आहे मोजून घेतलेला आहे. जी घरातली तुमची वाटी असते त्याने 6 वाटी रवा आहे आणि त्यासाठी बरोबर 3.5 वाटी साखर घेतलेली आहे. म्हणजे 450 ग्रॅम. आणि 1 वाटी तूप घेतलेलं आहे. इथे 2 चमचे वेलची पूड आहे आणि पाकासाठी पाणी लागणार आहे. बस एवढंच साहित्य लागतं आपल्याला लाडू बनवायसाठी. आता मी इथं गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. जाड तळाची अशी कढई घ्यायची आहे, जेणेकरून आपला रवा एकदम मस्त आणि छान असा भाजला जातो. थोडं थोडं तूप टाकायचं आहे, एकदमही तूप नाही टाकायचं. आता हे तूप मी वितळून घेते. थोडंसंच टाकलं आहे. आता यामध्ये 1 किलोतला अर्धा किलो रवा आपण आधी भाजून घेणार आहे आणि मग अर्धा किलो अर्धा रवा भाजून घ्यायचा. म्हणजे खूप मस्त रवा भाजला जातो. एकदमही सगळा रवा भाजायला नाही घ्यायचा. आता एवढ्या रव्यासाठी तूप किती लागेल तर 300 ते 350 ग्रॅम तूप लागतं. म्हणजे एक मोठा बाउल भरून घेतलेला आहे मी तूप इथे. तेवढे प्रमाण अगदी बरोबर होतं. आणि हे रव्याला एकदम छान असं टेक्स्चर येण्यासाठी तूप घालणं गरजेचं आहे. लाडू एकदम मऊसूत आणि मस्त होतात. आता हा रवा लो टू मीडियम हीटवर एकसारखा भाजून घ्यायचा आहे. एकसारखा ढवळत राहायचा आहे. कुठेही आपल्याला रवा भाजताना इकडं तिकडं नाही जायचं. रवा भाजून घ्यायचा आहे एकसारखा मस्तपैकी. रव्याचा आहे ना रंग बदलला नाही पाहिजे, पण तो भाजून घेताना तो कच्चाही नाही राहिला पाहिजे. मस्त रवा भाजताना वास येतो. एकदम छान असा मऊसूत रवा भाजून घ्यायचा आहे. कुठेही गॅसची फ्लेम मोठी नाही करायची, त्यामुळे आपला हा रवा करकरीत लागू शकतो. अशा प्रकारे मी इथे सर्व 1 किलो रवा भाजून घेतलेला आहे. एकदम लो टू मीडियम गॅसवर हा भाजलेला आहे. हे पहा किती मऊसूत फुलल्यासारखा हलका फुलका लागतोय हा रवा. आता हा सर्व 1 किलो रवा भाजण्यासाठी मला एक 20 ते 25 मिनिटं लागलेले आहेत. त्यामुळे लो टू मीडियम गॅसवर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. चला तर आता लगेच पाकाची तयारी आहे. त्याच कढईमध्ये मी इथे साखर टाकलेली आहे आणि साखर टाकून त्याच्यावरती थोडंसं वरती येईल एवढंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला पाकासाठी. आणि हे सतत ढवळत आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे. आणि हा पाक मी लगेच तयार करायला घेतला नाही. रवा भाजून पूर्ण थंड होऊ दिला आहे. म्हणजे गरम गरम रवा असताना कधीच तो पाकात टाकायचा नाही. पूर्ण थंड होऊ द्यायचा किंवा थोडा नॉर्मल कोमट तर होऊ द्यायचा. आता हे पहा आपल्या इथं साखर विरघळून पाकाला छान अशी उकळी फुटलेली आहे. रव्याच्या लाडूच्या पाकाचे म्हटले की थोडंसं टेन्शन येतंच, कारण पाक जमला नाही जमला तर माझ्याकडे तुमच्यासाठी पाक कसा तयार करायचा यासाठी देखील टीप आहे. आणि जर आपला पाक पुढे गेला किंवा पाक कच्चा राहिला यासाठी देखील सांगणार आहे पुढे. आता एकसारखं हे मिश्रण आपल्याला हलवत राहायचं आहे. पाक पुढे जातो म्हणजे काय होतं, जेव्हा आपण रवा यामध्ये टाकतो तेव्हा एकदम ते मिश्रण घट्ट होऊन बसतं. अजिबात त्याचे लाडू वळता येत नाही. तेव्हा काय करायचं, मिक्सरमधून घ्यायचे मिश्रण ते आणि एकदा दोनदा डुरकींना फिरवून घ्यायचे आणि मग लगेच लाडू वळायला येतात त्याचे. आणि जर पाक कच्चा राहिला म्हणजे मिश्रण पातळ झालं तर ते गरम आहे तोपर्यंतच परतून घ्यायचे. मग ते त्यातील पाक शोषून जातो आणि लगेचच मिश्रण कोरडं होतं, मग लाडू बांधता येतात.
आता हे पाकातली जी मळी असते, जी साखरातली, ती काढण्यासाठी मी इथे 1 ते 2 चमचे असं दूध टाकलेलं आहे. या पाकामध्ये हे दूध टाकून घ्यायचं आणि नंतर मोठा गॅस करून असा फेस आल्यासारखा होतो. मग यामध्ये ती मळी पूर्ण कडेला येऊन थांबते. मग ती एका चहा गाळाच्या गाळणीने काढून घ्यायची आहे. गाळणीने का काढायची? कारण जेव्हा आपण ती काढत असतो तेव्हा पाक खाली पडतो आणि वरची घाण आपल्याला कडेची जी घेता येते. हे पहा, दिसतंय की तुम्हाला? अशामुळे काय होतं, हे काढल्यानंतर आपले लाडू एकदम पांढरे शुभ्र आणि मस्त छान असे होतात. चमच्याने थोडी तुम्हाला काढून दाखवते अशी. आता गाळणी घेतलेली आहे, याने मी इथे काढत आहे. हे पूर्ण काढून झाल्यानंतर पाकाचा कलर बघणार आहे तुम्ही कसा दिसतो. एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला. त्यासाठी मी तुम्हाला पाक तयार कसा झाला आहे हे देखील दाखवणार आहे. पाकातल्या लाडूमध्ये रवा भाजण्यापासून पाक आपला परफेक्ट होण्यापर्यंत सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. अगदी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही देखील अशा पद्धतीने अगदी परफेक्ट रव्याचे पाकातले लाडू बनवू शकता. आता हे पहा, मी उलटण्यावर दाखवते तुम्हाला. एक थेंब शेवटचा पडला आणि लगेच तार आलेली आहे. आता असं उलटण्यावर काही जणांना समजत नाही, तर मी तुम्हाला इथे दुसरी पद्धत दाखवते. बशी घ्यायची आहे आणि किंवा प्लेट घ्यायची आहे, त्यावरती 1 ते 2 थेंब टाकून घ्यायचे. थोडं गार करायचं ते थेंब पाकाचा, आणि जेव्हा आपण पाक झालाय का नाही हे चेक करत असतो तेव्हा गॅस पूर्ण कमी करायचा, जेणेकरून तो पाक पुढे जाणार नाही. आणि असे दोन्ही बोटाच्या मध्ये आपल्याला बोटाला तार येते का पाहायची चिटकून. हे पहा, तार तयार झालेली आहे. अशी तार येते बघा. पूर्ण पाक आपला तयार झालेला आहे. दोन्ही बोटाच्या मध्ये जी तार तयार होते ना, यावरून समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करून कढई खाली घेतलेली आहे आणि कधीही पाक थोडासा काढून ठेवायचा, म्हणजे जास्त झाला तर पातळ व्हायला नको, आणि जर घट्ट झालं मिश्रण तर तो एक्स्ट्रा काढलेला पाक आपण वरून ओतू शकतो. त्यासाठी 1 वाटी किंवा 1 कपभर मी पाक काढून घेतलेला आहे इथं. आता यामध्ये मी थोडंसं तूप आणि वेलची पूड टाकून घेतली, आणि जो आपला भाजून पूर्ण थंड झालेला रवा आहे तो या पाकामध्ये मी घालून घेते. या स्टेपला तुम्ही तळून घेतलेले काजू बदाम टाकू शकता, पण मी नाही टाकले. मला असे प्लेनच रव्याचे लाडू आवडतात. आता हा सर्व रवा, 1 किलो रवा आहे हा, पूर्ण या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. पाक मात्र गरम गरम असतानाच हा रवा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. हे पहा, अगदी छान असा मिक्स करून घेतलेला. हे मिश्रण आता खूप पातळ दिसत आहे, पण हे मिश्रण आपण पाऊण तास ते 1 तास झाकून ठेवायचे आहे. मस्त असा रवा फुलला जातो. आता 1 तास झालेला आहे कंप्लीट. हे पहा, रव्याने पूर्ण पाक शोषून घेतलेला आहे, आणि वरून जो आपण कपात पाक काढलेला तो टाकायची गरज नाही. बरोबर मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे आपलं. हे पहा, आपले मिश्रण एकदम परफेक्ट झालेले आहे. तरी देखील मी आणखीन एक 5 ते 10 मिनिटं हे झाकून ठेवते, आणि मग नंतर बघू आपण. आता इथे 10 मिनिटानंतर मी लाडू वळायला घेणार आहे.
अगदी मिश्रण खूप छान असं परफेक्ट झाले आहे. खूप ही कोरडे नाही, खूप ही सैलसर नाही, एकदम बरोबर झालेलं आहे. हे पहा लाडू वळायला येतोय का बघते. हे पहा अगदी मस्त असा लाडू वळायला येत आहे. चला तर आता आपण लाडू वळायला घेणार आहे. हे मिश्रण आपल्याला लाडू पुरतं थोडंसं असं मोकळं करून घ्यायचं आहे आणि यातील ज्या गुठळ्या आहेत त्या देखील फोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपलं लाडू एकदम मऊसूत असे बांधले जातील आणि मिश्रण कुठेही चिपचिप झालेलं नाही आहे किंवा जास्तही कोरडं झालेलं नाही. अगदी परफेक्ट मिश्रण झालेलं आहे. आणि हे सर्व कशामुळे होतं माहिती आहे का? जेव्हा आपण रवा भाजताना गडबड करत नाही, गॅस कुठेही मोठा करून रवा भाजायचा नाही, त्यामुळे रवा एकदम छान मस्त असा हलका फुलका भाजला जातो आणि तो पाकात असा फुलून येतो. मस्त होतात हे लाडू, एकदम छान होतात अशा पद्धतीने केल्यानंतर. अजिबात पाकातले लाडू तुमचे बिघडले जाणार नाहीत जर तुम्ही मी दिलेले ह्या सर्व स्टेप फॉलो केल्या तर. मस्त एकसारखे लाडू वळले जातात. खूप छान होतात हे लाडू. खूप सुंदर झालेलं आहे हे मिश्रण आणि लाडू वळायला अजिबात श्रम लागत नाहीत. अगदी पटापट लाडू आपले वळले जात आहेत. मस्त असं झालेलं आहे हे मिश्रण. त्यामुळे हे लाडू अगदी पटपट वळले जात आहेत पहा. मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत लाडू. आता 1 किलोचे हे लाडू किती झाले हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. चला तर मग अशाच पद्धतीने पुढेही लाडू बनवून घेऊ. आता माझं थोडंसंच मिश्रण राहिलेलं आहे इथं. त्याचेही लाडू अगदी शेवटपर्यंत असेच एकसारखे लाडू बांधता येत होते. कुठेही मी दुधाचा का पाण्याचा शितोडा असा दिलेला नाही, त्यामुळे लाडू लवकर खराब होतात. पूर्ण शेवटपर्यंत हे मिश्रण असेच राहिलेले आहे. एकदम मऊसूत आणि पटपट लाडू बांधता येतात, वळता येतात. चला तर मग अशा पद्धतीने इथे मी सर्व लाडू तयार करून घेते. जर तुम्हाला यावर मनुका वगैरे लावायचं असेल तर लावू शकता, पण मला असे प्लेनच लाडू छान वाटतात. आता इथे 1 किलोचे हे सर्व लाडू माझे किती तयार झालेले आहेत पहा. मोठ्या आकाराचे आहेत, जास्तही बारीक नाही, जास्तही मोठे नाही, मध्यम आकाराचे हे लाडू माझे 42 लाडू तयार झालेले आहेत 1 किलोचे. म्हणजे 1 किलो रवा, 1 किलो साखर, 350 ग्रॅम साखर, अशा पद्धतीने हे माझे 1.5 ते पावणे 2 किलो लाडू तयार झालेले आहेत. आणि जर तुम्ही अर्धा किलोचे करणार असेल तुमचे 21 ते 22 लाडू या आकाराचे तयार होतात. अशा पद्धतीने एवढे लाडू इथे तयार झालेले आहेत. तर तुम्ही याहूनही लहान आकाराचे लाडू बनवले तर तुमचे लाडू 50 तर सहजच होतील. हे लाडू हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. 3 ते 4 आठवडे अजिबात खराब होत नाही, मस्त राहतात. अशाच मस्त रेसिपीसाठी कुकिंग विथ भाग्यश्री या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तरी देखील सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाडूचा तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.